ॐ ह्रीं नमः ॐ क्रौं नमः यं त्वगात्मने नमः रं रक्तमासात्मने नमः लं मासात्मने नमः वं मेदात्मने नमः शं अस्तात्मने नमः सं शुक्रात्मने नमः हं प्राणात्मने नमः। अतध्यानम् ॐ रक्तो भूदिस्तदोपसलत् सदा अरुणसजोर्धिरूढः कराब्जे पाशं कोदण्डभिक्षुद्भवलहरे गुणमप्यपुरुषं पञ्चबाणं बिभ्राणः श्रुतपालं निरेणसितां पीनावक्षोरुहाढ्या देवी बालार्कवर्णा भवतु सुखकरी प्राणशक्ति परान्नः शिष्यस्य प्राण इह प्राणः शिष्यस्य जीव इह स्थिताः शिष्यस्य सर्वेन्द्रियाणि कायावाचानचक्षुश्रोत्रजिह्वाघ्राण प्राणा इहैवागत्य स्वस्थये सुखं चिरं तिष्ठन्तु स्वाहा। ॐ आत्मतत्त्वाय नमः ॐ विद्यातत्त्वाय नमः मम शिवतत्त्वाय नमः। ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्युर्मोक्षेयमामृतात्। जय मंगलम जय नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव। श्रीमज्जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय। सद्गुरु शंभुलिंग शिवाचार्य महाराज की जय। नमः पार्वती पतये शिव हर 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 महादेव। ॐ त्रिदलं त्रिगुणाकारं त्रिनेत्रं च त्रियायुधं त्रिजन्म पापसंहारम् एकबिल्बं शिवार्पणम् उमया सह देवेश नन्दिवाहनमेव च भस्मलेपन सर्वाङ्गम् एकबिल्वं शिवार्पणम्। खण्डे बिल्वपत्रश्च पूजयं नन्दिकेश्वर मुच्यते सर्वपाप्योभ्यो एकबिल्वं शिवार्पणम्। अमृतोद्भव श्रीवृक्षो महादेव प्रियं सदा प्रसिद्ध देव देवेश एकबिल्वं शिवार्पणम्। ॐ काशी क्षेत्र निवासं च कालभैरव दर्शनं प्रयागे राजेश्वरं च एकबिल्वं शिवार्पणम्। एकबिल्वपत्रेण कोटियज्ञं फलं भवेत् महादेवस्य पूजात् एकबिल्वं शिवार्पणम्। ॐ शिवाय नमः ॐ महेश्वराय नमः ॐ शिवाय नमः ॐ शंभवे नमः ॐ शिवाय नमः ॐ पिनाकिने नमः ॐ शिवाय नमः ॐ शशिशेखराय नमः ॐ शिवाय नमः ॐ देवाय नमः ॐ शिवाय नमः ॐ विरूपाक्षाय नमः ॐ शिवाय नमः ॐ कपर्दिने नमः ॐ शिवाय नमः ॐ निर्मोहिताय नमः ॐ शिवाय नमः ॐ शिवाय नमः नमः ॐ शिवाय नमः ॐ शूलपानये नमः ॐ शिवाय नमः कटमोठने नमः ॐ शिवाय नमः ॐ विष्णुवल्लभाय नमः ॐ शिवाय नमः ॐ चित्तविष्ठाय नमः ॐ शिवाय नमः ॐ अंबिकानाथाय नमः ॐ शिवाय नमः श्रीकंठाय नमः ॐ
शिवाय नमः ओम भक्तवत्सलाय नमः ओम शिवाय नमः ओम भवाय नमः ओम शिवाय नमः ओम सर्वाय नमः ओम शिवाय नमः ओम त्रिलोकेशाय नमः ओम शिवाय नमः ओम श्रीकंठाय नमः ओम शिवाय नमः ओम शिवप्रियाय नमः ओम शिवाय नमः ओम उग्राय नमः ओम शिवाय नमः कपालिने नमः ओम शिवाय नमः ओम कामारये नमः ओम शिवाय नमः ओम अंधकासुरदमनाय नमः ओम शिवाय नमः ओम गंगाधराय नमः ओम शिवाय नमः ओम ललाटाक्षाय नमः ओम शिवाय नमः ओम कालकालाय नमः ओम शिवाय नमः ओम परशुहस्ताय नमः ओम शिवाय नमः ओम मृगपाणये नमः ओम जटाधराय नमः ओम कैलासवासिने नमः शिवाय नमः ओम कवचिने नमः शिवाय नमः ओम कठोराय नमः शिवाय नमः ओम त्रिपुरांतकाय नमः शिवाय नमः ओम रशांकाय नमः शिवाय नमः ओम वृषभारूढाय नमः ॐ शिवाय नमः ओम भस्मोद्दुलित विग्रहाय नमः ॐ शिवाय नमः ओम समप्रियाय नमः ॐ शिवाय नमः ओम स्वरमयाय नमः ॐ शिवाय नमः ओम त्रिमूर्तये नमः ॐ शिवाय नमः ॐ शिवाय नमः ओम शिवाय नमः ॐ शिवाय नमः बघा आता या ठिकाणी गुरुवर्य आपल्या समोर येतील, आपल्या हातावरती इष्टलिंग देतील, आपल्या कपाळाला गुरुवर्य स्वतः भस्म लावतील। त्यावेळेला आपण सर्वांनी ताट बसायचं आहे। आपल्या सर्वांच्या डाव्या हातावरती इष्टलिंग गुरुवर्य देतील, ते इष्टलिंग आपण समोर घ्यायचं आहे आणि पूजा झाल्यानंतर आपण आपलं जे चित्त आहे, आपलं जे मन आहे त्या इष्टलिंगामध्ये एकाग्र करायचं आहे आणि ओम नमः शिवाय या षडाक्षरी मंत्राचा जप आपण सर्वांनी करायचा आहे। आपल्याला भस्म लावत असताना आपण सर्वांनी समोर ताट बसायचं आहे। कुणीही आळस आल्यासारखं बसू नका, आळस आल्यासारखं करू नका। गुरुवर्य आपल्या समोर येतील, आपल्याला भस्म लावतील, आपल्या हातावरती त्या ठिकाणी इष्टलिंग देतील। त्यावेळेला आपण भस्म लावत असताना सर्वांनी ताट बसा आणि ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा। सर्वांनी आपला डावा हात असा घेऊन बसायचा आहे। सर्वांना सूचना आहे, दीक्षार्थी लक्ष द्या समोर, आपला डावा हात असा समोर घेऊन बसा। आपल्याला इष्टलिंग दिलं जाणार आहे। सर्वांनी आपला डावा हात असा समोर घ्यायचा आहे। त्या डाव्या हातावरती इष्टलिंग धारण करायचं आहे। इष्टलिंगामध्ये आपलं चित्त एकाग्र करायचं आहे आणि पूर्ण पूजा होईपर्यंत इकडे तिकडे लक्ष न देता आपण त्या इष्टलिंगामध्ये आपलं मन, आपलं चित्त एकाग्र करायचं आहे आणि ओम नमः शिवाय असा जप त्या इष्टलिंगाकडे बघत आपण करायचा आहे। ओम सर्वज्ञाय नमः शिवाय नमः ओम यज्ञपतये नमः ॐ शिवाय नमः ओम सोमाय नमः ॐ शिवाय नमः ओम पंचवक्राय नमः ॐ शिवाय नमः ओम सदाशिवाय नमः ॐ शिवाय नमः ओम विश्वेश्वराय नमः ॐ शिवाय नमः ओम वीरभद्राय नमः ॐ शिवाय नमः ओम गणनाथाय नमः ॐ शिवाय नमः ओम प्रजापतये नमः ॐ शिवाय नमः ओम हिरण्यरेतसे नमः ॐ शिवाय नमः ओम दुर्दर्शाय नमः ॐ शिवाय नमः ओम गिरीशाय
नमः ॐ शिवाय नमः ॐ भुजङ्गभूषणाय नमः ॐ शिवाय नमः ॐ भर्गाय नमः ॐ शिवाय नमः ॐ गिरिधन्वने नमः ॐ शिवाय नमः ॐ गिरिप्रियाय नमः ॐ शिवाय नमः ॐ कृत्तिवाससे नमः ॐ शिवाय नमः ॐ पुरारातये नमः ॐ शिवाय नमः ॐ भगवते नमः ॐ शिवाय नमः ॐ प्रमताधिपाय नमः ॐ शिवाय नमः ॐ मृत्युञ्जयाय नमः ॐ शिवाय नमः ॐ सूक्ष्मतनवे नमः ॐ शिवाय नमः ॐ पुरारातये नमः ॐ शिवाय नमः ॐ जगद्गुरवे नमः ॐ शिवाय नमः ॐ व्योमकेशाय नमः ॐ शिवाय नमः ॐ महासेनजनकाय नमः ॐ शिवाय नमः ॐ चारुविक्रमाय नमः ॐ शिवाय नमः ॐ रुद्राय नमः ॐ शिवाय नमः ॐ भूतपतये नमः ॐ शिवाय नमः ॐ महिरबुधन्याय नमः ॐ शिवाय नमः ॐ स्थानवे नमः ॐ शिवाय नमः ॐ अनेकात्मने नमः ॐ शिवाय नमः ॐ दिगम्बराय नमः ॐ शिवाय नमः ॐ अष्टमूर्तये नमः ॐ शिवाय नमः ॐ सात्विकाय नमः ॐ शिवाय नमः ॐ शुद्धविग्रहाय नमः ॐ शिवाय नमः ॐ भवाय नमः ॐ शिवाय नमः ॐ शर्वाय नमः ॐ शिवाय नमः ॐ त्रिलोकेशाय नमः ॐ शिवाय नमः ॐ शितिकण्ठाय नमः ॐ शिवाय नमः ॐ उग्राय नमः ॐ शिवाय नमः ॐ कपालिने नमः ॐ शिवाय नमः ॐ कामारये नमः ॐ शिवाय नमः ॐ अन्धकासुरसुदनाथाय नमः ॐ शिवाय नमः ॐ गङ्गाधराय नमः ॐ शिवाय नमः ॐ अष्टमूर्तये नमः ॐ शिवाय नमः ॐ ललाटाक्षाय नमः ॐ शिवाय नमः ॐ कालकालाय नमः ॐ शिवाय नमः ॐ कृपानिधये नमः ॐ शिवाय नमः ॐ भीमाय नमः ॐ शिवाय नमः ॐ परशुहस्ताय नमः ॐ शिवाय नमः ॐ जटाधराय नमः ॐ शिवाय नमः ॐ कैलासवासिने नमः ॐ शिवाय नमः ॐ कवचिने नमः ॐ शिवाय नमः ॐ कठोराय नमः ॐ शिवाय नमः ॐ त्रिपुरान्तकाय नमः ॐ शिवाय नमः ॐ वृषाङ्काय नमः ॐ शिवाय नमः ॐ वृषभारूढाय नमः ॐ शिवाय नमः ॐ भस्मोद्दुलितविग्रहाय नमः ॐ शिवाय नमः ॐ समप्रियाय नमः ॐ शिवाय
नमः ॐ शिवाय नमः ॐ विश्वेश्वराय नमः ॐ शिवाय नमः ॐ वीरभद्राय नमः ॐ शिवाय नमः ॐ गणनाथाय नमः ॐ शिवाय नमः ॐ प्रजापतये नमः ॐ शिवाय नमः ॐ हिरण्यरेतसे नमः ॐ शिवाय नमः ॐ स्थानवे नमः ॐ उदन्याय नमः शिवाय नमः ॐ अष्टमूर्तये नमः ॐ शिवाय नमः ॐ शुद्धविग्रहाय नमः ॐ शिवाय नमः ॐ खण्डपरशवे नमः ॐ शिवाय नमः ॐ अजाय नमः ॐ शिवाय नमः ॐ पाशविमोचकाय नमः ॐ शिवाय नमः ॐ मृड ॐ पशुपतये नमः शिवाय नमः ॐ अव्यक्ताय नमः शिवाय नमः ॐ पराय नमः शिवाय नमः ॐ कुशलम्भविद नमः ॐ अपवर्गप्रदाय नमः ॐ शिवाय नमः ॐ अनन्ताय नमः ॐ शिवाय नमः ॐ तारकाय नमः ॐ शिवाय नमः ॐ परमेश्वराय नमः ॐ शिवाय नमः ॐ इष्टलिङ्गाय नमः ॐ शिवाय नमः ॐ प्राणलिङ्गाय नमः ॐ शिवाय नमः ॐ भावलिङ्गाय नमः ॐ शिवाय नमः ॐ श्रीगुरवे नमः ॐ शिवाय नमः ॐ श्रीमज्जगद्गुरुरेणुकाचार्याय नमः ॐ शिवाय नमः ॐ दारुकाचार्याय नमः ॐ शिवाय नमः ॐ एकोरामाराध्याय नमः ॐ शिवाय नमः ॐ पण्डिताराध्याय नमः ॐ शिवाय नमः ॐ ईश्वराध्याय नमः ॐ शिवाय 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 सगळ्यांनी म्हणा नमः ॐ शिवाय नमः ॐ शिवाय नमः ॐ देवाय नमः ॐ शिवाय नमः ॐ महादेवाय नमः ॐ शिवाय नमः ॐ भर्गाय नमः ॐ शिवाय नमः ॐ सोमनाथाय नमः ॐ शिवाय नमः ॐ मल्लिकार्जुनाय नमः ॐ शिवाय नमः ॐ महाकालेश्वराय नमः ॐ शिवाय नमः ओंकारेश्वराय नमः ॐ शिवाय नमः ॐ ममलेश्वराय नमः ॐ शिवाय नमः ॐ वैद्यनाथाय नमः ॐ शिवाय नमः ॐ भीमशङ्कराय नमः ॐ शिवाय नमः ॐ रामेश्वराय नमः ॐ शिवाय नमः ॐ श्रीगुरुनागेशाय नमः ॐ शिवाय नमः ॐ विश्वेश्वराय नमः ॐ शिवाय नमः ॐ त्र्यम्बकेश्वराय नमः ॐ शिवाय नमः ॐ केदारेश्वराय नमः ॐ शिवाय नमः ॐ घृष्णेश्वराय नमः ॐ शिवाय 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 नमः
हर हर महादेव श्रीमजगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय। संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय। सद्गुरु शंभुलिंग शिवाचार्य महाराज की जय। पार्वती पते शिव हर हर महादेव। आपल्या सर्वांची पूजा झालेली आहे। आपल्या सर्वांना भस्म लावलेला आहे। आपल्या डाव्या हातावरती इष्टलिंग ठेवलेलं आहे। सगळ्यांना सूचना आहे, बऱ्याच वेळेपासून बसलेले आहात तुम्ही, तुम्हाला कंटाळा आलेला आहे, तुमच्या चेहऱ्यावरून दिसतोय, पण हलू नका, कुणी चुळबुळ करू नका। तुमच्या हातावर देव ठेवलेला आहे, तुमच्या डोक्यावर फूल ठेवलेलं आहे, ते फूल पडेल। संस्कार केलेला देव आणि संस्कार केलेले पुष्प आणि बेल आपल्या डोक्यावरती या ठिकाणी गुरुवर्यांच्या हस्ते ठेवलेले आहेत। जाएगा काय तरी मग आता आपल्या सर्वांची पूजा झालेली आहे आणि पूजा झाल्यानंतर आता लिंगासोबत आपल्या सर्वांचं दीक्षार्थींचं या ठिकाणी लग्न लागणार आहे। आजूबाजूला जे बसलेले आहेत त्या सर्वांना अक्षदा वाटप करायचं आहे। मंगलाष्टिका होण्या अगोदर तत्पूर्वी आपल्या सर्वांना महाराज हे आशीर्वाद देतील। आपल्या सर्व त्रैलोक्य संपालक्य समलेखन विद्ये सच्चिदानंद रूपाय शिवाय परब्रह्मणे नमः। यामाहु सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारगाः तां धर्मचारिणी प्रणमामि परं शिवम्। ॐ पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। श्री गुरुभ्यो नमः। जगदादि जगद्गुरु आदि रेणुकादि पंचाचार्य संत शिरोमणी मन्मथ मौली भक्तिपूर्वक स्मरण करून पाटोदा या ग्रामामध्ये शिवदीक्षा संस्कार कीर्तन सोहळा आज या संस्काराचं जीवन आज संपन्न होत आहे। या संस्काराचा नियोजित केलेले या पाटोदा गावातील सर्व सद्भक्तवृंद, या दीक्षा विधीचे सर्व वेदोक्त अत्यंत स्वरबद्ध मंत्र पठण केलेले आमचे तेरखडचे नागय्य स्वामी आणि ओंकार स्वामी, त्यांच्याबरोबर आलेले सर्व वैदिक मंडळ, या मंडपामध्ये उपस्थित या पंचकृषीतून आलेले सर्व दीक्षा घेणारे सर्व मातांनो, सद्भक्तवृंद,
बालकवृंद आणि त्यांच्याबरोबर आलेले त्यांचे माता पिता आणि सर्व सद्भक्तवृंद, छायाचित्रकार, पत्रकार, सर्व तुमच्या सर्वांच्या अंतर आत्मामध्ये प्रज्वलित ज्योतिस्वरूपी परमात्मा शरणो शरणार्थी. असं म्हटल्यानंतर आपण मी सुद्धा हात जोडायचा, शरणो शरणार्थी. कुठंही गेल्यानंतर आम्ही अगोदर काय म्हणतो, सकाळी उठल्यानंतर एकमेकांना जर भेटला आम्ही काय म्हणत असतो, शरणार्थी म्हणायला पाहिजे. समोरच्या व्यक्तीने काय म्हणावं, शरणो शरणार्थी. प्रतिउत्तरा शरणार्थी म्हणून आपण प्रातःकाळीने उठल्यानंतर तुम्ही सगळे मिळून जर त्या वरंडामध्ये काय झोपल्या असेल, उठल्या उठल्याबरोबर काही ना काही बोलायला सुरुवात करतात. त्याच्यापेक्षा अगोदर आमच्या गळ्यातला लिंग आहे आणि भूमी स्पर्श करायचा, दर्शन घ्यायचा आणि पुन्हा स्टँड असलं तर बरं होत होतं. आणि दोन्ही हात ज्या वेळेला सरस्वती आहे, सर्वही आहे आणि त्या रेखा आपल्या हस्तरेखा भूमी स्पर्श केलं बरोबर, दोन्ही हात आपल्या डोळ्यातला आता आपलेही दिसत असतात ते रेखा असे करून आमच्या चेहऱ्यावरला आपण असं पुसून घ्यायला पाहिजे. तदनंतर आपल्या गळ्यातलं लिंग आहे, त्या लिंगाला असं दर्शन करावं. आईवडिलांचं दर्शन, आईवडिलांचं स्मरण आणि कुलगुरूंचा स्मरण करून तुम्ही उठून निघून जावा. आणि ज्या वेळेला तुम्ही शौचाला जातो, तुमच्या घरामध्ये हे सर्व साधारण आपल्याला काय आहे संस्कार कळायला पाहिजे. बाहेर दिशेला ज्या वेळेला गेल्यानंतर तुम्ही जातानाही बोलतात, येतानाही बोलत असतात. परंतु या घरामध्ये आता सगळे झाल्यानंतर तो प्रश्न नाही आहे. परंतु ज्या वेळेला बाहेर दिशेनं आल्यानंतर आपला डब्बा असू, तांब्या असू, लांबच ठेवायचं. त्याला सुद्धा स्वच्छ अगोदर तुम्ही 3 वेळे आपल्याला राख घालून 3 वेळे हात धुत होत. हात धुवायला पाहिजे. आता तुमच्याजवळ साबण आहे, निरमापुडी आहे, स्वच्छ हात धुतला, पुन्हा त्यांच्या तांब्या घासायचा आणि पुन्हा 3 वेळे चूळ भरायचं. 3 वेळे सर्वसाधारण तुम्हाला सगळ्यांनाही करायचा ही आचार. फक्त काय आहे, महाराज लोकांना आणि शास्त्रीय लोकांना सोडलेलं असं नाही आहे. परंतु हे जे नेम आहे, 3 वेळ चूळ भरल्यानंतर पुन्हा तुम्ही हात पाय धुवून आतमध्ये जावा. आपण असा अलीकडे आम्ही बघत असतो, बाहेर देशाला गेल्यानंतर आल्यानंतर कसे हात धुतात काय नाही ते पत्ता नाही. परंतु हे स्वच्छता कोरोनापासून तुम्हाला माहिती आहे, बाहेर गेले की आंघोळ केल्याशिवाय मध्ये घेतच नव्हतं तुम्हाला. ते किती चांगलं होतं. पाय धुतल्याशिवाय मध्ये यायचंच नाहीये. हात पाय धुवून आणि स्नान करूनच मध्ये यायचं. म्हणजे ह्याचा अर्थ आहे आपल्याला बाहेर दिशेला गेल्यानंतर जे काही जंतू क्रिमिकीट जे लागलेले असतात ते सरळ सरळ. तेव्हा येतो अगोदर जेवायला. अगोदर काय होतं, तेव्हाही होतं. आता आहे का, नाही. पायातला चप्पल सुद्धा काढत नाही, काही नाही. आणि बफे सिस्टीम झाला, तो जेवण करतात आणि निघून जातात. आणि हे जेवण पद्धती आहे, दिवाळीवर ठेवायचा एक अर्थ आहे. म्हणजे आपला जंतू ताटामध्ये येऊ नये. धूळ आपल्याला काय आहे, फिरता फिरता धूळ त्याच्यामध्ये येऊ नये म्हणून अशा रीतीनं एक
अगोदर पूर्व काळापासून चालत आलेला आहे. हे संस्कार आहे. म्हणून आपण आज दीक्षा घेत आहे. दीक्षा शिवाय मोक्ष नाही. दीक्षा ज्यांना नाही आहे त्याला मोक्ष प्राप्ती नाहीये म्हणून सांगितलेलं आहे. दीयतेच शिवज्ञानम क्षीयतेच्या पाशबंधनम. दी म्हणजे शिवदीक्षा, भगवंताची ज्ञान प्राप्ती. क्षा म्हणजे पाशबंधना, विमुक्त झाला. म्हणूनच आज आम्ही जन्म घेतलो. आमच्या तेरखेडचे नागस्वामींनी परिश्रमा घेऊन आणि कालपासून एवढी सगळी तुमच्या समोर मांडलेलं आहे. तुम्ही ज्या वेळेला येऊन बसायचं अगोदर पासून पूजा प्रारंभ आहे. याला म्हणतात देवानुदेवतांना आवाहन करायचं. त्यांनाही सुद्धा तुमच्या अक्षतासाठी आता दोनदा लग्न होणार आमचं. आता एकदा झालं का नाही, आता दुसरी वेळ आहे. ज्यांना ही मुलांना पहिली लग्न आहे आणि तुमचं दुसरी लग्न आहे. आता तुमचा लग्न कोणाशी लागणार आहे म्हणजे तुमच्या जवळ तुमच्या हातामध्ये लिंग आहे, त्या लिंगाला आणि तुमच्या अंगाला. शरण सती लिंगपती. महात्मा बसवेश्वरांनी सांगितलेलं आहे, हे जे काय आहे लिंग आपण हातात दिल्यानंतर तो माझा पतिदेव झाला, मी त्याचा सती झाला. वैराग्याने अख्खमादेवी सांगतात, यन्न करस्तलेके बंधू चुळकादिरय्या. म्हणून अगोदर नरहून हर केलेला गुरुवेतून, मानवहून महामानव केलेलं तू गुरु, आणि माझ्या हातामध्ये इष्टलिंग आलेला आहे, तो माझ्या हातात येऊन तू चुळकादिरय्या, म्हणजे तू माझ्यासाठी छोटा झाला. देव हे आम्हाला एवढं आहे म्हणून छोटा नाहीये, परंतु देव स्वतःहून तुमच्या हातामध्ये लहान होऊन बसलेला आहे. जगदगला मेघलागला निम्मगल पाताळदिंदत्त निम्म श्री चरणा ब्रह्मांडदंदत्त निम्म श्री मुकुटा अगम्य अगोचर अप्रतिमा कुडल संगम देवा. म्हणून सांगितलेलं आहे ही जगामध्ये चराचर वस्तू गोलाकार आहे, हे ब्रह्मांड गोलाकार आहे. म्हणून आम्हाला गुरुदेवानी गोलाकार असलेलं लिंग आमच्या हातात दिलेलं आहे. हे ब्रह्मांड आहे. म्हणून एखाद्या लहान मुलाने हार घालत असताना मोठा व्यक्ती त्याला वाकून राहत असतात. असं ताट राहत नाहीये, खुर्चीहून उभा राहून टाका म्हणत नाहीये. तो मोठा व्यक्ती असूनही सुद्धा त्या मुलांना वाकून झुकून त्यांचा हार स्मरण घेत असतात, सन्मान घेत असतात. कारण याच्यासाठी म्हणून भगवंतानी सद्गुरुपाणी ज्या वेळेला गुरुने ज्या वेळेला देत असतात लिंगा, तो साक्षात भगवान शिव आमच्यासाठी छोटा होऊन आमच्या हातामध्ये बसलेला आहे, ही लक्षात घ्या. म्हणून हे लिंग म्हणजे काळा का असावं. आमचा डोळा काळा आहे, आमची दृष्टी त्याच्यावर पडल्यानंतर त्राटक योग प्रारंभ व्हायला पाहिजे. असं ज्या वेळेला असे रीतीनं तुम्ही बसला, हे असे बसत असतात आणि तुमच्या डोळ्यांचा सरळ दृष्टीनं असे रीतीनं नेर असायला पाहिजे. आणि कमीत कमी 2 दिवस तुम्ही डोळ्या उघडून पहा, तुमच्या डोळ्यातला अश्रू पाणी निघून जातात. 1 दिवस जातात, 2 दिवस जातात, 3 दिवस पुन्हा आपोआप थांबतात. तुम्ही त्या लिंगामध्ये दिसायला प्रारंभ होतात आणि तल्लीन होत असतात. आणि त्यावेळेला तुम्हाला उजवी कानामध्ये गुरुने मंत्र उपदेश देतात. ते मंत्र कोणालाही न सांगता मनामध्ये जप करायला पाहिजे. आणि जप हा एक नाही 3 प्रकारचे जप आहे. मानसिक जपा, उपांसिक जपा आणि आपल्या एक एक जप कसं करावं. उपांसिक जपा आणि मानसिक जपा, बाह्य जपा कशी आहे, हे 3 प्रकारचे जप आहे.
आणि जप करत असताना तुमच्या कोणी जवळ, आणि आता मी पाहिलो कोणाच्या गळ्यामध्ये तुळशीचं माळही आहे. तुम्हाला ते माळ काढा म्हणून मी म्हणत नाहीये, परंतु एक भक्ती एक निष्ठा. तुमच्या एक पत्नी वृत्तस्त्व असतात का नाही? एक पतिवृत्तस्त्व एक असतात. जशी रीतीनं हेही सुद्धा आम्ही भगवंताचा नामस्मरण करत असताना भगवंताला एक रूपामध्ये एक नाम जप आम्ही त्यांच्यासाठीच करायला पाहिजे. म्हणून आम्ही काय करत असतो म्हणजे अगोदर भगवान शिव त्यांच्या नेत्रातून आलेला रुद्राक्षी, त्यांनी ज्या वेळेला वीरभद्रांचा प्रत्यक्ष झाला, जठातून प्रत्यक्ष झाली, आणि त्या वेळेला दक्ष ब्रह्माला शिरच्छेद करून या म्हणून सांगितलं. बरोबर वीरभद्रांनी दक्ष ब्रह्माचा शिरच्छेद करायला गेलं. त्या वेळेला काय आहे, भगवान शंकरा त्याच काळामध्ये त्यांनी त्या दक्ष ब्रह्माचा उपटळा, त्यांचा त्रास सहन करत नव्हते. देवानुदेवतांनी विनंती केल्यानंतर त्या वेळेला ते डोळा उघडला. तिसरा डोळा उघडल्याबरोबर त्या डोळ्यातून अश्रू खाली आला भूलोकाला. तोच एक रुद्राक्षीचा वृक्ष झाला, आणि तेच वृक्ष आम्ही आपल्या गळ्यात धारण, एक तर रुद्राक्षीचा एक धारण करायला पाहिजे. म्हणून काय आहे, काही लोकांचा रुद्राक्षांचा माळ असतात, आणि तो माळ नेहमीही माळ तुमच्या गळ्यात जर असेल तर तो माळ दररोज त्याला जप करत असताना जप करून पुन्हा स्वच्छ धुवून त्याला पूजा करून पुन्हा धारण करा. कारण जप करायचं माळ एक वेगळंच राहू द्या, गळ्यामध्ये राहणारे तो माळ नेहमी राहू द्या. बाहेर कुठं तरी गेल्यानंतर आता काही ना काही आपल्याला मानसिक समाधानासाठी तो माळात काढून आणि तोच जप केलेला हरकत नाहीये. परंतु घरामध्ये स्नान करून ज्या वेळेला तुम्ही जप करत असतात तो एक वेगळ्या रीतीनं भस्म ठेवा आणि वेगळ्या रीतीनं एक माळ ठेवा, आणि तो भस्म पूजाला बसल्यानंतर तेच वापरायचा. बाहेर केव्हाही न आंघोळ करता आणि ज्या ज्या वेळेला तुम्ही वापरत असता तो भस्म तो वेगळंच राहू द्या, आणि अशा रीतीनं भस्म तुम्ही तुमच्या जवळ ठेवला पाहिजे. एक सांगतो तुम्हाला, आज तुम्ही लिंग धारण करतात आणि लिंग धारण केल्यानंतर आमच्या माता भगिनीने एकदा मंगळसूत्र बांधल्यानंतर कधी काढून ठेवलं का हो? कधी काढून ठेवले? आता काय दोन दोन झाला, वर एक खाली एक, मोठा एक असतात लहान एक असतात, परंतु एक लहान नेहमी घालणारे तो कधीही काढत नाहीये. जर काही उतरला, जोपर्यंत पतिदेवाने त्याला ओवून आणून त्याला गळ्यात घालतं तोपर्यंत जेवण सुद्धा करत नाही, पाणी सुद्धा पित नाही. आता तुम्ही पितात की माहिती नाही, पूर्वी काळातलं सांगतो, ते माता भगिनी बसलेलं बघा, ते तुम्ही जोपर्यंत हे निघाला तुटला मग तोपर्यंत त्यांनी काढून आणून वाहून गळ्यात घातल्याशिवाय त्यांनी जेवण करत नव्हता. तशी रीतीनं हे लिंग आपल्या बरोबर येणारे तो लिंग आहे. आपल्या बरोबर येणारे कोण आहे का? पत्नी येणार आहे, पती येणार आहे, मुला येणार आहे, संपत्ती येणार आहे, घरदार येणार आहे, दुसरं काय येणार आहे का? नाहीये. अस्थिरम जीवनम लोके, अस्थिरम धन यौवनम, अस्थिरम पुत्र नारीच्या सत्या धर्मा द्वयम स्थिरम. हे फक्त काय आहे? दोन मात्र आमच्या बरोबर येणार आहे. काय येणार आहे म्हणजे आमच्या बरोबर गुरुने दिलेला एक लिंग आणि आमच्या बरोबर धर्म कीर्ती, दुसरा काही येणार नाहीये. म्हणून आम्ही काय करायला पाहिजे म्हणजे आजपासून आम्ही हा लिंग कधीही हरवायचं नाही. लिंग हरवताची सोडी प्राणा. मन्मथ माऊलीने जे सांगितलेलं आहे, लिंग ज्या वेळेला हरवला प्राण सोडा म्हणले त्यांनी. आता आम्ही लिंग सोडले तर सोडले महाराज, आम्ही प्राण कशाला सोडील? मन्मथ माऊलीने सांगितलेलं आहे. म्हणून ज्या वेळेला लिंग हरविला प्राणही त्याच्या बरोबर जात असतात, आणि त्याच्यावर तुम्ही तेवढे प्राण प्रेम तुम्ही जर ठेवला, तुम्ही त्याच्यावर भक्ती जर ठेवला, आणि तुम्हाला
तुमच्या सोडून तो लिंग कधीही जाणार नाहीये. जर हरवले तर सुद्धा तुमच्या भक्तीला तिथंच सापडत असतात, पुन्हा ती मिळणारच असतात. म्हणून आवडे अशी आजच्याला भक्ती आपण त्या लिंगावर ठेवलं पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला आज लिंग दिलेला आहे. तो लिंग मात्र नित्य नेमाना सकाळी उठल्यानंतर 5 मिनिट का होईना काय पाणी ओतला, आंघोळ केलं बरोबर. माता भगिनीला एक निवेदन तुम्हाला आहे, तुम्ही अगोदर त्यांच्यासाठी तुमच्या पूजा झाल्याबरोबर तुम्ही पूजा करणार आहे. आमच्या भारत देशामध्ये माता भगिनी स्त्रियांची संख्या आज जर पाहिलं कुठेही जर गेल्यानंतर त्यांच्या संख्या पुढे असतात. आज तुम्ही बघा रेशन दुकानामध्ये बी पहिला आणि प्रवचनही पहिला, भक्ती स्थळे कुठेही जरी गेल्यानंतर त्यांचा पहिला नंबर लागलेला असतात. म्हणूनच काय आहे, आज आमच्या भारत देशामध्ये धर्म जर टिकले असेल तर माता भगिनीचा त्यांच्यामुळे टिकलेला आहे. म्हणून धर्मो रक्षती रक्षतः, म्हणून सांगितल्याप्रमाणे धर्म रक्षणा करण्यासाठी जर कोणी जर असेल स्त्रियांचा आहे. म्हणून त्यांचा वाट फार मोठा आहे. म्हणून तुम्ही काय करायला पाहिजे, त्यांनी स्नानाला गेलं बरोबर चटई अंथरून ठेवा, एक तांबे पाणी भरून ठेवा आणि तो एक पंचफळात तिथं ठेवा आणि उदबत्ती एक लावून घेत असतात तिथं ठेवा. आणि ते ठेवल्याबरोबर त्यांनी कसं आंघोळ केल्याबरोबर पूजा करत नाही, हे माझ्यासाठी केलेलं आहे म्हणून तिथं बसतात, 2 पाणी टाकतात आणि लिंग पूजा करतात. आणि 3 वेळ त्या लिंगावर तुम्ही ज्या वेळेला तुमच्या जवळ काय आहे, दररोज तुम्हाला त्या गुरुतीर्थ तुम्हाला मिळणार नाहीये. आता गुरुतीर्थ तुम्हाला मिळायचं दररोज म्हणजे हात ठेवायचा, त्याच्यामध्ये पाणी असावं आणि 3 वेळ तुम्ही ओंकार लिहायचा. ओंकार लिहिल्यानंतर काय आहे, तुम्ही भस्माचा उंडाला असे करून असे प्राशन करून तुम्ही 3 वेळ गुरुपादोदक, लिंगपादोदक, जंगमपादोदक काय म्हणायला पाहिजे, गुरुपादोदक म्हणा, लिंगपादोदक, जंगमपादोदक, गुरु लिंगा जंगमा, गुरुपादोदका, लिंगपादोदका, जंगमपादोदका म्हणून असे रीतीने टाकून लिंग केव्हाही असे तसा कसं बी उचलायला नाही पाहिजे. हे कुरंग मुद्रा म्हणतात. या कुरंग मुद्रातून असे इथून उचलून ठेवावं. तीर्थ असे रीतीने प्राशन करावं. डोक्याला पुसायचं नाहीये आणि हाताला तुमच्या अंगाला पुसायचा, कपड्याला पुसायचं नाहीये. हे तीर्थ ज्या वेळेला तुम्ही एक गुरुवर समोर तुम्ही जातात त्यावेळेला साष्टांग घालायचं. साष्टांग घातल्यानंतर तुम्ही काय म्हणायला पाहिजे, गुरुपाद तीर्थ घेण्यासाठी आज्ञा द्यावी. काय म्हणावं, साष्टांग घालून. साष्टांग घातला तुम्ही गुरुवर्यांच्या कोणतेही, तुम्हाला गुरु तर केव्हा भेटणार आहे माहिती नाही. आता मीच तुम्हाला कधी भेटतो का पत्ता नाही, तुम्ही कधी आम्हाला भेटतात पत्ता नाही. एकदा दर्शन घडविले आमच्या अनंत मूर्तीने. आज एवढे दीक्षा त्यांना अपेक्षाही नव्हता आणि कमीत कमी होईल म्हणजे 25, 30, 40, जास्तीत जास्त 40 म्हणलं. 40 नाहीये, 40 डबल टिबल झाला, 150 काही तर झालेलं आहे कमीत कमी आणि जास्त झालेलं आहे. आणि एवढी दीक्षा विधी घेणारे सर्व सद्भक्तांनी तुम्ही आहे. तुम्हाला एकच काय आहे तुम्हाला सांगायचा, गुरु संदेश म्हणजे काय आहे, म्हणजे तुम्हाला आज दीक्षा झालं, तुमचा आणव मला, माया मला, कार्मिक मला आणि अगोदर वेदादीक्षा झालं. आता तुम्हाला क्रिया दीक्षा झाला. अगोदर वेदादीक्षा म्हणजे आमच्या शास्त्री मंडळाने अत्यंत सुंदर रीतीने मंत्र पठण करून वेदादीक्षा झाला. आणि त्याच्यानंतर मी आल्यानंतर त्यावेळेला तुम्हाला रुद्राभिषेक करता करता जसं शिवलिंगाला भगवंताला जसे अभिषेक करतात तसं तुम्हाला अभिषेक केला. आज तुम्ही जे काही मागा जे खाल्लेला खाल्ला, पिल्लेला पिला, आता इथून तर पुढे तुम्ही काय देवाचा साक्षात तुम्ही आज बसलेला आहे आणि इथून तुम्हाला सुटलं म्हणायचं. आज तुम्ही देव झालेला आहे. आज मी आज गुरुच्या करसंजात मध्ये जन्म घेतलेला आहे म्हणायला हरकत नाहीये. आतापर्यंत मी जन्मच घेतला नव्हता, आता मी जन्म घेतलेला आहे म्हणायला हरकत नाहीये. म्हणून हा जन्म आखरीचा आहे, आता शेवटचा आहे, पुन्हा पुन्हा हा येणार नाही. अलभ्य लाभा
म्हणूनच सांगितलेलं आहे नरदेह आईसा, म्हणून हे नरदेहाचा आईसा आहे. विचित्र आहे बघा, ही नरदेहा म्हणजे काय आहे, विचित्र आहे काही नाही. हे देहा जन्माला आला, परंतु जसे आले तसं जात होता, परंतु असं जाऊ दिलं नाही. कनिष्ठ काहीतरी गुरु संजात गुरु का हस्तामध्ये जाऊन आणि त्यांचा हस्तकमस्तकामध्ये संयोग करून आणि त्यांच्याकडून लिंग घेऊन आणि मंत्र घेऊन आम्ही पवित्र झाला, पुण्यवान झालो म्हणायला हरकत नाही. म्हणूनच काय आहे, आज तू लिंग मात्र तीर्थ घेतल्यानंतर तुम्ही पुन्हा भस्म लावायचा, आतमध्ये पिशवीमध्ये ठेवायचं. पिशवी तुम्हाला लिंग म्हणून ज्यांना ज्यांना लिंग तुम्हाला घेता येतात त्या घ्या चांदीचा आणि त्याच्यामध्ये बेलन खा. हे काय होणार, तुम्ही आंघोळ केला बरोबर वल्ल राहणार. तुम्ही एकच पिशवी करणार, तुम्ही 2 पिशवी करावं लागतात. तसा एक पिशवी घरात आणि एक पिशवी आपल्याला गळ्यात आणि ते वल्ल झाल्यानंतर तो दुसरा घालायचा. हे सगळं तुम्हाला सांगावं लागतात. नाहीतर महाराज माझा लिंग फुटला गेला, तुम्ही वल्ल कपडे ठेवतात म्हणून ते फुटणार आहे. म्हणून हे पंचसूत्रीय लिंग अत्यंत चांगल्या रीतीनं अत्यंत शुद्धीकरण करून तुम्हाला आणि त्या संस्कार करून तुमच्या हातात दिलेला आहे. आणि तो लिंग मात्र कधी हरवू नका. हरवल्यानंतर पुन्हा मिळणार नाहीये, असे लिंग मिळत नाही. म्हणून तुम्ही आतापर्यंत जे काही तुम्ही बसलेला आहे तुम्हा सर्वांना आणि आता तुमच्या समोर आता 2-3 एक पादोदक करून त्यांच्या ह्याच्यामध्ये लिंगावर देऊन येता येतं. आणि आपण काय करतो, आता झालं, आता क्रिया दीक्षा झाला, वेद दीक्षा झाला, आता मंत्र दीक्षा एक राहिलेला आहे. तुम्हाला इथं जवळ आल्यानंतर कानपुडा करायचा, उजवी कानपुडा करायचा, मंत्र आठवून ठेवायचा. ते मंत्र दुसऱ्याला न सांगता मानसिक जप अत्यंत श्रेष्ठ आहे, तो जप तुम्ही करावं म्हणून तुम्हाला सांगून एक आज प्रमाण करायचं. तुम्हाला एक पदवी मिळाली बरं का. आज जसं जसं राजकारणी लोकांना जर पदवी मिळालं शपथविधी घेतात, तसं तुम्ही शपथविधी घ्यावं लागते. आज असं शपथविधी घ्या, पालन खूप होत असतात का, ते करणारे त्याच्यामध्ये भरपूर सगळ्यांचा करायचं इच्छा असतात. तुम्ही इथून गेल्यानंतर तुम्हाला नेणारे काही तुमचं मित्र कंपनी असतात, तुम्हाला ओढून नेतात. चला काय व्हायला हो चला म्हणून तुम्हाला तेच मार्गाला लावणारे अनेक लोक असतात. म्हणून तो अत्यंत चांगलं नाहीये. तुमच्या लिव्हर खराब होतात, तुमचा डॅमेज होऊन जातात, तुम्हाला काही ठेवणार नाहीये. तुमच्या शरीरातला सगळे नाश करतात. त्याच्यामुळे तुमचा संसार उद्ध्वस्त होत असतात. आणि ते ज्या वेळेला ते दारू पिऊन आल्यानंतर आणि घरामध्ये एक माणूस चिंता करत नाहीये, तुझा पत्नी चिंता करत असतात, ते लेकरं चिंतन करत असतात आणि त्यांच्या आई वडील चिंतन करतात आणि तुमच्याही आई वडील चिंता करत असतात. त्या चिंतामध्ये एक दिवस मरून जात असतात. आणि त्यांना काय सुख दिलं तुम्ही, तुम्हाला काय त्यांना सुख देता आला, काही उपयोग नाहीये. तुम्ही त्यांना सुख जर द्यायला पाहिजे असेल तर तुम्ही उत्तम रीतीनं चांगल्या रीतीनं जीवन जगून दाखवा. मग हेच आई वडिलांचा आशीर्वाद तुम्हाला जन्मलेलाही सार्थक होत असतात. त्याच्यासाठी दुसरं काही नाहीये. आम्हाला सांगायचं तात्पर्य म्हणजे काय आहे, आज तुम्ही शपथविधी घ्या आणि त्याच्यासाठी ना सगळ्यांनी तुमच्या जवळ हातामध्ये लिंग आहे. तुम्ही आज त्याचा लिंग प्रमाण ते प्रमाण करून सांगायले. हे खेळ नाहीये. जर कोणी जरी केला तुमच्या शरीर मात्र राहणार नाहीये. 3 महिन्यामध्ये तुमच्या शरीराला डाग पडायला सुरुवात होत असतात. तुम्हाला हे शपथविधी घ्यायला लागलं. तुम्हाला काय आहे प्यायचं जर काय नाद असेल तुम्हाला, तुम्ही काही गोळी घ्या आणि ते का नाद सोडून द्या. सोडायचा पूर्ण प्रयत्न करायला पाहिजे आजपासून. म्हणूनच तुम्हाला सांगायलो, आज तुम्ही शपथ घ्यायला सुरुवात करा आणि इथून मी सुरुवात करतो. मी जसे म्हणतो तसं तुम्ही म्हणायला सुरुवात करा. शास्त्री बी एक जण म्हणाव. हातात माईक घ्या. महादेव आज मी माझे सद्गुरु व दीक्षा गुरु श्री शटस्थल ब्रह्मी शंभुलिंग शिवाचार्य महाराज यांच्या चरणी नतमस्तक ठेवून शपथ घेतो की मी आज
आज रोजी शिवदीक्षा घेतली असून मी आजपासून वीरशैव धर्माचे तत्व पालन करीन दररोज उठल्यानंतर प्रथम गुरुचे स्मरण करीन गळ्यातील इष्टलिंगाचे दर्शन घेईल दररोज स्नान करून शिवलिंगाची षोडशोपचारे पूजा करीन मी जेवते वेळी अगोदर इष्टलिंगास नैवेद्य दाखवून ते प्रसाद म्हणून सेवन करीन गुरुने दिलेला गुरुमंत्राचा जप करीन माता पिताच्या आज्ञा पालन करीन मी आजपासून मांस भक्षण करणार नाही दारू पिणार नाही आवाज कमी आला इकडून आता अगोदर जास्त होता आवाज त्याच्यानंतर तुला धूम्रपान करणार नाही तंबाखू गुटखा खाणार नाही आणखीन कमी झालं जुगार मटका खेळणार नाही परस्त्री परपुरुष गमन करणार नाही मी झोपते वेळी सद्गुरूचे स्मरण करून झोपेन अशी शपथ घेतो श्री गुरुच्या सानिध्यात सामदे नमः पार्वती शिव हर 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 महादेव सद्गुरु शंभुलिंग शिवाचार्य महाराज की। आता शेवटचं राहिलेलं आहे। आता तुमच्या अंग आणि लिंगाला लग्न लागणार आहे। आता लग्न लावणारे जे आलेले पाहुणे मंडळी तुमच्या हातात अक्षत घ्या आणि त्यांना अक्षतारोपण आपण होणार आहे। अक्षत झाल्यानंतर सर्वांनी काय म्हणतात लग्नामध्ये जेवल्याशिवाय जाणार नाही ना, जेवल्याशिवाय कोणीही जायचं नाही असे सांगत असतात। तसे प्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नका। आहेराची यादी पण चालू आहे, आहेर केल्याशिवाय जाऊ नका आणि ते यादी आमच्या शास्त्री मंडळाकडे द्या। आता सुरुवात होतात आणि बर शुभलग्न सावधान कुर्यात बटुर्मंगल सावधान आरंभी गणनायका शिवसुधा आचार श्री रेणुगा घंटा करणनी दीन करण उभया श्री विश्वकरण अधिका तुम्ही मोदभरे स्मरा शुभदिनी चिंतामणे दारुगा ओ श्री गुरुदेव प्रसिद्ध उभया कुर्यात बटुर्मंगला सावधान प्रेमे श्री गुरुदेवते गणपती विद्यानिधी शारदा भूमा
कुलदैवता पशुपती दक्षायणी सौख्यदान रुद्राणी शिवचंद्रशेखर उमा कात्यायनी सर्वदा गौरी शंकर सार्वभौम तुमचे कुर्यात बटोर मंगलम। दीक्षा स्त्री पुरुषा समान सते शास्त्रागमी देखता हा संस्कार सुवीरशैव मतिया प्राचीन संशोधिता व्हावा बालपणीच सप्तवरुषा नेमास सांभाळिता आयुर्वैभव सौख्य सर्वच जना कुर्यात बटोर मंगल। अंबा अष्टभुजा त्रिलोकजननी देवी शिवा अर्धांगिनी आली लग्न घरा निवास करण्या आवाहनते ऐकोनी आता उभी मुठीत मिटल्या घेवोनिया अक्षता माते हो वरदायनी वधुवरा कुर्यात बटोर मंगल सावधान। शुभ लग्न सावधान आता वध सावधान समयी चित्ती स्मरा शंकरा आशीर्वाद करावया वधूवरा आचार्य लेघरा घाला माळ परस्परा समुखे आनंद हो न्याखरा वाते मन जुळवाजवा शुभदिनी कुर्यात बटोर मंगलम। शुभ लग्न सावधान वाजंते सावचित्त सावधान वराडे सावचित्त सावधान। जय मंगलम जय नमः पार्वती पते शिव हर 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 महादेव। श्रीमद् जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय। शंभुलिंग शिवाचार्य महाराज की जय। जेवल्याशिवाय कोणी जाऊ नका। सर्व धर्मसंस्काराची शिवदीक्षपूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे म्हणून कृपया आपण या ठिकाणी येऊन आभार प्रदर्शन करावं। धन्यवाद। चला तोडकर अप्पा चला। ती व्याख्या द्यायची ते तिथं येऊ तू शिवदीक्षा व धर्मसंस्कार सोहळा पाटोदा मंदापूर या गावामध्ये
मोठ्या उत्साहामध्ये मोठ्या थाटामाटामध्ये या ठिकाणी संपन्न झालेला आहे. आपल्या समाज बांधवाला ज्या दीक्षाची नितांत गरज आहे तो दीक्षाचा जो सोहळा आहे तो अतिशय आनंदामध्ये या ठिकाणी संपन्न झालेला आहे. या सोहळ्याला ज्या पुरुष बांधवांनी आणि महिलांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दाखवला व या ठिकाणी दीक्षा घेतली त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. या दीक्षा सोहळ्याला आवर्जून उपस्थित असलेले शंभुलिंग शिवाचार्य महाराज यांनी जे आपल्याला अनमोल असे मार्गदर्शन केलं, धर्माचे जे काही संस्कार आहेत, जे काही नियम आहेत, ज्या काही अटी आहेत, ज्या काही शर्ती आहेत, हे आपल्याला त्यांनी तळमळीनं सांगितलं. आणि त्याचबरोबर ही दीक्षा घेतल्याशिवाय आपल्याला मोक्ष सुद्धा प्राप्त होणार नाही हे सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे. त्याबद्दल समस्त वीरशैव लिंगायत समाज बांधवाच्या वतीनं व सर्व ग्रामस्थांच्या वतीनं सन्माननीय शंभुलिंग शिवाचार्य महाराज यांचं सर्व बांधवाच्या वतीनं पाटोदा या गावाच्या वतीनं मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद तोडकरप्पा, धन्यवाद. यानंतर महामंगल आरतीला सुरुवात होत आहे. तत्पूर्वी गुरुमाऊलींची पाद्यपूजा दाम्पत्यांना